पंच म्हणून आणि कॉइन आपण नक्की सिमरन यांच्या हातात द्या। नाणेफेक केली जाते कॅमेऱ्याच्या दिशेने। निलेश थोडंसं बाजूला निलेश। येस, कॉइन असं उडवा की शोले सारखं उभं राहता कामा नये, खाली पडलं गेलं पाहिजे। टॉस झालाय, यस जिंकलाय। यश काय निर्णय असेल? फिल्डिंग केल्याचा निर्णय दोन्ही संघाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आहेत। बेस्ट ऑफ लक सेमीफायनलच्या मॅच साठी। मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, केतन माझ्यासोबत या बाजूला। केतन तुझा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय। कॅमेरामन फोकस करो, कॅमेरामन या बाजूला कॅमेरा फिरव। नाही उभा राहा। नक्कीच तुला विचारणा करता येते की शेवटचा तुला कॅप्टनने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू गोलंदाजी करायला आलास। एक महागड षटक तुझ्या माध्यमातून टाकलं गेलं, परंतु सकाळपासून आतापर्यंत बघितलं वेग आणि वेग काय असतो। ब्लॉक होल मध्ये टाकलेले 6 चेंडू टाकताना थोडासा विचार करण्याच्या अगोदर एक अतिरिक्त नक्कीच धावा तुझ्याकडनं गेल्या त्याबद्दल काय सांगशील? आणि बॅटिंग त्यानंतर नक्कीच केली आहेस, जेवढ्या धावा दिल्यास तेवढ्या बॅटमधनं केल्यास, काय सांगशील या संपूर्ण परफॉर्मन्स बद्दल? जे काय एक्स्ट्रा धावा केल्या ते काय बी असं म्हणजे मुद्दाम तर नाही टाकल्यात, पर्पजली नाही टाकल्यात। आता गेल्या मला पण माहिती नाही कशा जात आहेत, मलाच कळालं नाही। बोललं कधी 6 बॉल नीट पडतात असं वाटत होतं। आणि नंतर बॅटिंगच्या वेळेस तर हेच वाटत होतं की हे 53 वगैरे टार्गेट म्हणजे अचीव काय मोठा नाही आहे। आपण खूप मोठे टार्गेट हे केले, चेस पण केले आणि जास्त हे पण टार्गेट पण दिलाय। माझा हेच वक्त हे होता की एकदा बॅटिंगला गेलो की संपूर्णच यायची मॅच, जरी पहिलं जाऊ दे किंवा शेवटी जाऊ दे, जेवढे पण रन बाकी आहेत काही आहे तर त्याच उद्देशाने मी खेळत होतो। आणि म्हणजे जे पण रन दिले ते करायचेच, टीमला निराश करायचं नाही, एवढं पुढे आलो आपण। शेवटची क्रुशियल सेमीफायनलची मॅच आणि नक्कीच आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंकज पाटील आणि प्रचित यांच्याबद्दल काय सांगशील? कसं वाटलं आयोजन, कसं वाटलं नियोजन? आयोजन आणि नियोजन दोन्ही एकदम सुंदर आहे। जे पण काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तर मी आधीपासूनच बघतोय इकडे कांजूर आणि भांडूप मध्ये आपलं जे चालू आहे, आता असंच चालू राहू दे आणि असंच नीट भरवत राहा हीच अपेक्षा करतो। सातत्याने ही 2 जोडगोळी शोलेची पाहिली मिळते आणि पंकज पाटील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भावी नगरसेवक व्हावा अशी इच्छा वाटते का? नक्कीच वाटते। धन्यवाद तुला नेक्स्ट मॅच साठी, अंतिम फेरीसाठी आणि या ठिकाणी शुभेच्छा। लगेच ओव्हर टू मॅच आपण सेमीफायनल सेकंड आपण सेकंड सेमीफायनलची मॅच आपण नक्कीच पाहतोय। पहिला चेंडू नो बॉल। पुन्हा एकदा पंच दंडित करतायत व्हाईट बॉल। संजयजी पै थोडंसं मागे ना, संजयजी पै थोडं असं दिस मला, तुला दिसतंय ना? पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर यश नाईक। सुसंधी होती या ठिकाणी अचूक फेक करण्याची, एक धाव नक्कीच निघते आहे। धावसंख्या होती ती 3, एका चेंडूमध्ये 3 धावा झाल्यात। इंडिया आणि पाकिस्तानच्या मॅच मध्ये हार्दिक पांड्या खेळत नाहीये, दुखापतग्रस्त झालाय, ही खेदाची बाब आहे। सर्वांचं लक्ष लागून राहिलंय, रिंकू सिंग त्याबद्दल आलाय, तेवढ्यात तोडीचा प्लेअर आपल्याकडे मिळालाय। 8 बॅटर घेऊन आपण खेळतोय, शुभेच्छा आहेत भारतीय संघाला। अजूनपर्यंत टॉस झाला नाहीये, 7:45 झालेत, 15 मिनिटं शिल्लक टॉस झाला। पाकिस्तानची बॅटिंग आहे, त्यामुळे आपल्या इंडियाला बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल। आमचे साई भक्त विघ्नेश यांचं कौतुक करावं लागेल। विघ्नेश मुळे एक आगळं वेगळं नाव आहे, सकाळपासून 2 टांगा फाकून कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभे राहिलेले हे असे विघ्नेश, खरंच कौतुक करावं लागेल। मारला फटका सुरेख आणि गंदुकीची गोळी सुटावी, सुमित नवले यांच्या हातून चेंडू सुटतोय।
कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, महत्वाचा कॅच होता. वेग आणि वेगात आलेला चेंडू. 2 चेंडू झाले, 4 धावा झाल्यात. नक्कीच 4 धावा या ते पाहायला मिळत आहेत. बोर्डवरती धावसंख्या झाली ती 8. 3 चेंडू मध्ये 8 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. नक्कीच बॅटर आउट होतोय. बॅटर या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. मगाच्या सामन्यामध्ये ज्याने अत्यंत चांगली कामगिरी केली तोच ऋषिकेश. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. नक्कीच पंच दंडित करतायत. पंचांच्या हात समांतर, चेंडू अवंतर. धावसंख्या एकेरी धावेने वाढली आहे, 9 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 10. पुन्हा एकदा दंडित केलं जाते, नो बॉल. मगाच्या सामन्यामध्ये स्वतःला थोडेसे फुल टॉस चेंडू आणि काय कॅच घेतला गेलाय. एज इज ओनली नंबर. पंकज पाटील यांच्या माध्यमातून शैलेश पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक या कॅचसाठी दिलं जात आहे. पंकज पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे शैलेश पाटील यांना. क्रिकेट आणि क्रिकेट शरीरामध्ये रक्तामध्ये भिनलंय. किती वय वाढलं, हात रुंदावलेत, हात घेतलाय, हातामध्ये कॅच घेतलाय. शैलेश पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक पंकज पाटील यांच्या माध्यमातून दिलं जातं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि लाईव्ह प्रक्षेपण तुमचंच आहे. निर्भय तिवारी. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत, नो बॉल. पुन्हा एकदा वाईट चेंडू, वाईट बॉल. टाकलेला चेंडू हलका पाहायला मिळालाय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आणि धावसंख्या होती ती 13. इंडिया अगेन्स्ट पाकिस्तानचा एशियन कप नाणेफेकीचा कौल झालाय. 13 धावा ऑन द बोर्ड. नाणेफेक झाली आहे. पाकिस्तान संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
त्यामुळे आपली फायनल झाल्यानंतर उर्वरित इनिंग आपल्या बॅट्समनची म्हणजे इंडियाची आपल्याला आरामात पाहायला मिळेल. फक्त एक खेदाची बात आहे ती म्हणजे हार्दिक पांड्या बाहेर आहेत, अष्टपैलू खेळाडू, आणि त्याबद्दल रिंकू सिंग याला या ठिकाणी संधी मिळाली आहे. भारतीय संघाला नक्कीच आमच्या कांजूर प्रीमियर लीगच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मातीने या ठिकाणी नक्कीच हार्दिक शुभेच्छा आहे. एशियन कप विजेता म्हणून आपण नाव कोरिया आणि अटीतटीची लढत, द्वंद्व युद्ध आपण सीमेवर जसं पाहतो त्याच पद्धतीने नवीन गोलंदाज धीरज साळुंके पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंचदंडित करतायत. व्हाईट आणि नो चेंडूवरती अतिरिक्त धाव. शुभम थोडेसे विसरतायत, स्ट्राईक रोटेट करायला हवा, एक एक धाव ऍडिशनल घ्यायला हवी. फुल टॉस चेंडू समोरच्या ठिकाणी सीमा रेषा पार. 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या धावली आहे. धावसंख्या पोचती 20 धावांवरती. गौरव गौरव थोडं बाहेर ना. पुन्हा एकदा दुसरा शिक्षक पाहायला मिळालाय. 6 धावांनी धावसंख्या नक्कीच वाढतीये. 26 धावा ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना उडवलाय आणि हॅट्रिक षटकार नक्कीच पाहायला मिळतोय. काय स्टाईल मध्ये मारलेला फटका आहे. धावसंख्या धावली आहे. 32 धावा ऑन द बोर्ड. सुरेख फटकेबाजी, हॅट्रिक षटकार नक्कीच आलाय शुभम यांच्या बॅटमधनं. 4 चेंडू नक्कीच झालेत आणि बनवल्यात त्या 19 धावा. 32 धावा तुमच्या बोर्डवर. तुझ्या वैयक्तिक 19 धावा सांगतोय शुभम. अजून 2 षटकार लागावे लागतील. पाहूया येत आहेत का. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव नक्कीच मिळेल. ऑन द बोर्ड 33 धावा. 2 बॉल्स टू गो. लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे. 33 मारलेला वेगात फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आणि अचूक फेक पाहायला मिळाली आहे. निर्भय तिवारी बाद. टाकलेला थ्रो. गौरव थ्रो कोणी टाकला बघ ना, दिसत नाहीये. आर्यन पाटील यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. टाकलेला अचूक थ्रो नक्कीच पाहायला मिळाला. थोडंसं मागे येतो त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. हरकत नाही, धावसंख्या स्थिरावती आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच रिजवान खान, अकबर खान, मुंबई युवा महासचिव, तसेच आसिफ खान, दिलावर खान कार्यकर्ता यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नो प्लस 1 अशा 2 धावा. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतात. कल्पेश उडवलाय समोरच्या ठिकाणी. पुन्हा एकदा जातोय 6 धावांसाठी. शुभम ऑन द फायर. आक्रमक फलंदाजी करताना पाहायला नक्कीच मिळत आहेत. ओमकार एकनाथ 11 संघाचा प्रमुख आयकॉन प्लेयर काय कमबॅक केलाय. पुढचा चेंडू निर्धाव नक्कीच टाकला गेलाय. शॉर्ट लेगला 2 प्लेयर अशा पद्धतीने उभी आहेत. लपंडाव खेळतायत.
आणि या ठिकाणी फलंदाज बाद. शुभम महत्वाचा धक्का बसतोय. लोकेश कॅच घेतलं, त्याचं नाव काय? रोहन. रोहनाच्या हातमध्ये चेंडू विसावलाय. नवीन बॅटर प्रसाद मंचेकर. 41 लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू विसावलाय. धावतोय. एक धाव नक्कीच मिळती आहे. 42 धावा ऑन द बोर्ड. 42 मंचेकर. चांगला अक्षरामध्ये अजून फुल टॉस चेंडू आणि समोरच्या ठिकाणी विसावला चेंडू. दिसेपर्यंत निघतात त्या 4 धावा. ओव्हरची समाप्त होती आहे. 47 निर्णायक शेवटचे 6 चेंडू. 47 शेवटचे निर्णायक 6 चेंडू. पाहूया हॅलो. राष्ट्राध्यक्ष सुरेशजी भालेराव यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकेश माधव यांचं पहिलं चेंडूवरती व्हाईट बॉल. चांगला प्रयत्न होता, परंतु यष्टीच्या भूमिकेमध्ये शैलेश पाटील पाहायला मिळत आहेत. सुसंधी होती रनआउट करण्याची. चेंडू उडवलाय, सुटला जातोय. आर्यन पाटील यांच्या हातून चेंडू सुटतोय. शैलेश पाटील या ठिकाणी नक्कीच पाहत आहेत. स्टेटसला उद्या काय पाहायला मिळेल ते नक्कीच आपण पहा. उडवलाय चेंडू. एक धाव नक्कीच मिळती आहे. कमान प्रसाद मंचेकर. बॅटची एज घेतली जाते. एक धाव नक्कीच मिळती आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो. 52 धावा ऑन द बोर्ड. 52 टाकलेला चेंडू फारच वाईट. 53 धावा. उडवला चेंडू समोरच्या ठिकाणी जातोय. 6 धावांसाठी धावसंख्या धावली आहे 59. आणि या ठिकाणी बॅटर आउट. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी धावचित झाली आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली ती 60. जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता. सिक्स 161. ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सुरेशजी भालेराव यांचं या ठिकाणी आगमन झाले. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विक्रोळ विधानसभा आणि आपण पाहतोय कांजूर प्रीमियर लीगच्या अंतर्गत
चला मॅचला सुरुवात होतीये. पहिलं षटक नक्कीच घेऊन येतात ते शुभम, साईकला ते यश नाईक आणि लोकेश माधव. पहिला चेंडू उडवलाय, समोरच्या ठिकाणी जातोय, सीमा रेषा पार, 6 धावांसाठी. क्या बात है. का मी या संघाचा प्रमुख आयकॉन. काय शुभम यांनी कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती सुरेख झेल घेतलाय. संजयजी पै कॅच कोणी घेतलाय. निर्भय तिवारी उर्फ लंका. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. रोहन मच्छर पुन्हा एकदा टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. काय कमबॅक केलाय. मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने जातोय, 6 धावांसाठी. अजूनही 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या येईल ते 12. एक धाव नक्कीच मिळती आहे. 13-13, 13 धावा. काय चेंडू टाकला, सुरेख लेग स्पिन. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते आणि एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली आहे ती 13 धावांवरती. उर्वरित 18 चेंडू, 48 धावांची आवश्यकता. 18-48. इंडिया अगेन पाकिस्तान. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4, बिनबाद 4 धावा. पहिलं षटक नक्कीच पांडेजी टाकतायत. हार्दिक पांड्या नाहीये, रिंकू सिंग आलाय. नक्कीच तोडीस तोड उत्तर आपण देऊ पाकिस्तानला. पुन्हा एकदा बुमराह दुसऱ्या षटकासाठी. निर्भय तिवारी उर्फ लंका. टाकलेला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू जातोय. ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू, ऋषी यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. स्वतः दुखापतग्रस्त झाले आहेत, स्वीपच्या दिशेने फिल्डिंग करतायत. सेकंड सेमीफायनल. आणि प्रसाद मांजरेकर यांच्या हातून सोपा झेल सुटतो आणि जातोय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. धावसंख्या नक्कीच धावली आहे. संजय पै थोडस या ना इकडे, दिसत नाही आपल्याला. नक्कीच प्रसाद मंचेकर यांच्या हातून चेंडू सुटलाय आणि सीमारेषा पार 4 धावा नक्कीच बहाल झाल्या. निर्णायक 3 चेंडू दुसऱ्या षटकातील. टाकलेला चेंडू, पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर, व्हाईट बॉल. टाकलेला चेंडू सुरेख घाडगे यांनी अडवलाय. विकेटचं पतन नक्कीच होत आहे. बॅटर आउट. रोहन रेपाल आउट झालेत. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतील. घाडगे घाडगे सुमित नवले
ट्रिपल एसच्या माध्यमातून उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून संबोधले जातात। उद्या 2 ऑक्टोबरला फ्रँचायझी घेतली भांडू पेस्टला, त्यांच्या दुकानाचं सुद्धा उद्घाटन आहे। तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे। आग्राचं निमंत्रण त्यांच्या माध्यमातून। ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय। शेवटचा आणि निर्णायक चेंडू या षटकातील। पुन्हा एकदा पंच दंडित करतायत। व्हाईट बॉल, 13 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता। 42 धावा अजूनही हव्यात। काय चेंडू टाकला, गुड बॉलिंग। समीकरण तेच राहिलंय, धावसंख्या स्थिरावली आहे। 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता। 21च्या सरासरी मॅच नक्कीच जिंकावी लागेल। ऋषिकेश, लोकेश माधव यांच्यावरती मोठी जबाबदारी। पुन्हा एकदा पंच दंडित करतायत। नो बॉल। चेंडू उंचावलाय, 1 धाव नक्कीच मिळतीये। लगा दे, वायर बघ देख क्या। पुन्हा एकदा पंच दंडित करता, इधर लगा दे वो जो गिला है उधर। सुमित नवले या ठिकाणी बाद होता होता वाचलेत आणि नक्कीच आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सांगतायत। वेदांत सुकाळे सांगतायत सुमित नवले यांचे पाठीराखे आहेत। कॅमेरामन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। साई भक्त पुन्हा एकदा विघ्नेश मुळे आणि या ठिकाणी बॅटर आउट। लोकेश माधव बाद होत आहेत। मॅन फ्रॉम 32 शिराळा आर्यन पाटील बॅटिंग करावी लागेल। सामना जिंकण्यासाठी आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जावं लागेल। 9 चेंडू 48 धावा, 1 धाव नक्कीच मिळतीये। 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता। कमॉन सुमित, 2 षटकार नक्कीच। आणि सुमित नवले धावचीत। नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळत आहेत। अजिंक्य, उडवला चेंडू आणि प्रसाद मंचेकर यांच्या हातामध्ये विसावलाय। पुढचा धक्का। असले नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळत आहेत। धावसंख्या नक्कीच स्थिरावली आहे। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा झाल्यात। 6 चेंडू मध्ये हव्यात ते अजूनही 37 धावांची आवश्यकता।
हा, गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. 2/25. 5 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू टाकलाय. दांडी गुल केली आहे. काय हर्षोल्लोक केलाय. पार्थ कडू नवीन बॅटर. पुन्हा एकदा नो बॉल. समीकरण थोडस अवघड आहे, पण क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत केलं जात नाही. बॅटची एज घेतली होती. एक धाव नक्कीच मिळती आहे. एक औपचारिकता नक्कीच पाहायला मिळती आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो. एक चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. एक औपचारिकता नक्कीच पाहायला मिळते आहे आणि अंतिम फेरीमध्ये नक्कीच संघ दाखल झालाय. एकनाथ 11. पुन्हा एकदा नो बॉल. शेवटचा चेंडू आहे. हळू टाका. अंतिम फेरीमध्ये तुमचा संघ पोहोचलाय. वेळ लावू नका. इंडिया अगेन्स्ट पाकिस्तानची मॅच सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय पाकिस्तानची. पहिली बॅटिंग करत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एशियन कप विजेता नक्कीच इंडिया व्हायला हवी, त्यासाठी आपण नक्कीच शुभेच्छा देतोय. 4थं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 19 धावा पाकिस्तान टीम कडनं या ठिकाणी कुठल्या गेल्यात. आणि पुन्हा एकदा या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार, ज्याच्या डोळ्यावरती दूरदृष्टीचा चष्मा आहे, तो शुभम ठरतोय. शुभमसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. आपण डगआउट्स मध्ये जायचंय, त्या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. शुभम पाटील ठरतोय सामनावीराचा पुरस्कार. मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना, आपण ग्राउंडच्या आतमध्ये यायचंय. नक्कीच मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष सुरेश भालेराव साहेब, आसिफ सिद्दीकी साहेब मुंबई कार्याध्यक्ष अल्पसंख्याक, सोहनभाई सहदेवन विक्रोळी विधानसभा अध्यक्ष, मिलिंदजी कदम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष, मचिंद्रजी गोरडे विक्रोळी विधानसभा उपाध्यक्ष, राशीदजी सिद्दीकी विक्रोळी विधानसभा जनरल सेक्रेटरी, मंगेशजी बोरसे वॉर्ड अध्यक्ष 119, त्याचप्रमाणे सागरराजे भोसले कार्याध्यक्ष, सतीशजी महाले विक्रोळी विधानसभा जनरल सेक्रेटरी, त्याचप्रमाणे आमचे सोहनबाई सहदेवन यांची सुकन्या सिमरन रोहन सोहन यांचं या ठिकाणी कौतुक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे रिजवान खान अकबर खान मुंबई युवा महासचिव, तसेच आसिफ खान दिलावर खान तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक यांच्या उपस्थितीमध्ये सामनावीराचा पुरस्कार नक्कीच शुभम याला दिला जातोय, ज्याने बॅटिंग सुद्धा केली, गोलंदाजी सुद्धा केली आहे. महत्वाचा गडी बाद केला यश नाईक यांना आणि आपल्या टीमला नक्कीच अंतिम फेरीमध्ये घेऊन गेले आहेत. त्यामुळे अंतिम फेरीमध्ये 2 संघ नक्कीच पाहायला मिळतील. पंकज, नाणेफेकीचा कौल आणि लाईनअप 5 मिनिटाच्या अंतराने आपण नक्कीच करणार आहोत. चालू असलेल्या मॅचच्या अंतर्गत इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान 4थं षटक प्रगतीपथावर असताना 30 धावा नक्कीच बोर्डवर पाहायला मिळत आहेत बिनबाद. नाणेफेकीचा कौल नक्कीच जिंकलाय. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. 5 ते 7 10 मिनिटाच्या अंतराने आपण अंतिम फेरी नक्कीच या ठिकाणी खेळवली जाईल. तशा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे.